पनवेल तालुक्यातील गव्हाण जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी उत्साहात पार पडली। गव्हाण जिल्हा परिषद गटातून भाजपच्या वतीने निकिता खारकर गव्हाण पंचायत समितीसाठी जिज्ञासा कोळी तर वहाळ पंचायत समितीसाठी वितेश म्हात्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज पनवेल येथील प्रांत कार्यालयात अधिकृतरित्या दाखल केले। या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात भाजपच्या घोषणांनी आणि उत्साही वातावरणाने चैतन्य निर्माण झाले होते। यावेळी भाजपचे पनवेल तालुका पश्चिम मंडळ अध्यक्ष रुपेश धुमाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की यंदा गव्हाण जिल्हा परिषद गटात इतिहास घडणार आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, तसेच पंचायत समितीमध्येही भाजपचे उमेदवार दणदणीत विजय मिळवतील, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे। गव्हाण गटातून निकिता निलेश खारकर या आहेत, वहाल गणामधून वितेश त्र्यंबक पाटील हे आहेत म्हात्रे, आणि गव्हाण गणातून या जिज्ञासा कोली या ताई उभ्या आहेत। नक्कीच जशी देशात मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता आहे, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता आहे, मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने जिंकली, पनवेल महानगरपालिका ज्या पद्धतीने जिंकली, त्याच पद्धतीनं बहुतांश जास्त मताधिक्याने इथली गव्हाण जिल्हा परिषद, वडगड जिल्हा परिषद हे आम्ही जिंकणार आहोत, हा आम्हाला विश्वास आहे। आजपर्यंत शेतकरी कामगार पक्षाची सत्ता ही गव्हाण जिल्हा परिषदेवर राहिलेली आहे, परंतु हा नवीन इतिहास हा आम्ही तरुण वर्ग घडवणार आहोत आणि शेका पक्षाचा जो बालेकिल्ला हा जिल्हा परिषदचा होता, गव्हाण सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे आणि ती नेहमी भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभी राहणार आहे। अमर म्हात्रे म्हणजे भारतीय जनता पक्ष नव्हे, भारतीय जनता पक्ष म्हणजे नरेंद्र मोदी आहेत, भारतीय जनता पक्ष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे आमच्या इथले स्थानिक आमदार महेश बालदी साहेब आणि प्रशांतदादा ठाकूर आहेत। यांच्या विकासावर, यांनी ज्या विकास कामे या मतदारात केलेले आहेत, मतदारसंघात, याच्यावर विश्वास ठेवून जास्तीत जास्त लोक मतदान करतील, हा आम्हाला विश्वास आहे।